आपण पाहत आहात गलाई समाचार न्यूज। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या भाजपाच्या उमेदवारांचे आज आम्ही अर्ज भरतोय। बरेच आज भारतीय जनता पार्टीचे भरलेले आहेत, राहिलेले अर्ज उद्या आम्ही भरतोय। लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे, पाठबळ आहे, आशीर्वाद आहे आणि लोकांच्या आशीर्वादावरती आम्ही ही निवडणूक 100% जिंकणार आहोत। लोकांच्या पर्यंत जाऊन आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये अनेक विकासाची कामं केलेली आहेत। लोकांना स्वाभिमान मिळवून देण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलोय। आज तालुक्यातलं चित्र पूर्णपणे बदलत आहे। देवाभाऊ आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे आणि लोकांना त्या गोष्टीची जाणीव आहे। इथला दुष्काळ हटवण्याचं मोलाचं काम हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलंय। या परिसरामधल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या आपल्या सरकारने दिलेल्या आहेत आणि त्यामुळे लोकांचा चांगला पाठिंबा भारतीय जनता पार्टीला आहे। आम्ही नम्रपणे लोकांच्या समोर जाऊ आणि त्यांच्या समोर आमची भूमिका मांडू। आमचे सगळे उमेदवार खूप चांगल्या चारित्र्य संपन्न आमचे उमेदवार आहेत आणि चांगल्या मताने निवडून येतील, आम्हाला असा विश्वास आहे। काल राष्ट्रवादीचा जो गट आहे तो भाजपमध्ये आला आणि एकीकडे काँग्रेसचा जो गट आहे तो शिवसेनेमध्ये गेला। राजकारणामध्ये अशा गोष्टी होत राहतात, आणखी पुढच्या 8-15 दिवसात बऱ्याच गोष्टी होतील राजकारणामध्ये। नाही बघा, आम्ही असं काही बोलणार नाही, परंतु कोणी जर नवीन कार्यकर्ता तिथं जाईल, रिक्त जागा ह्या नेहमी भरल्या जातात आणि त्यामुळे आपण त्याच्यावरती बोलणं हे काय मला उचित वाटतंय असं वाटत नाही। तरी पण हनुमंतराव देशमुख साहेबांनी प्रवेश केल्यामुळं दिगंची जिल्हा परिषद गट, विटलापूर पंचायत समिती गण आणि दिगंची गण ह्या तिन्ही जागा ह्या भारतीय जनता पार्टीच्या निवडून येणार आहेत, अशी परिस्थिती तिथं निर्माण झाली आहे। चंद्रकांत भोसले हे निलकंठीतून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचाही प्रवेश होतोय। आज ते जरी उमेदवारी अर्ज भरत असले तरी त्यांचा प्रवेश होणार आहे। तर खरसुंडीमधून एक शिवसेनेचा मोठा नेता भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय, ज्यांनी त्या गावामध्ये सरपंच म्हणून काम केलंय, असे अर्जुन सावकार हे पण शिवसेनामध्ये मधून भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत। तर असे अनेक सहकारी मित्र आणखी बरेच पाईपलाईन मध्ये लोक आहेत। आजच राजू जानकर जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्ह्याचे नेते होते, त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये आज सकाळी 10 वाजता प्रवेश केलेला आहे। तर सर्व
चांगल्या विचारधारेची लोक एकत्रित येत आहेत. आम्ही या निवडणुकीत सामोरं जाऊ, लोकांची कामं करू. किती जिल्हा परिषद गटाचे आणि पंचायत समितीचे उमेदवार जाहीर केलेले आहेत? नाही आज ते काय सांगण्यासारखं नाही, संध्याकाळपर्यंत कळेल. काही ज्यांना सगळ्यांनाच अर्ज भरायला सांगितलेले आहेत. उमेदवारी एबी फॉर्म कोणाला द्यायचं ते उद्या सकाळपर्यंत ठरेल. आता बऱ्याच लोकांनी फॉर्म भरलेले आहेत, तर उद्यापर्यंत त्यांना अधिकृतपणे पार्टीच्या वतीनं संदेश येईल.